नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. छत्रपती संभाजीराजे यांनी नवी घोषणा केली आहे. तसं पाहायला गेलं तर ती घोषणा नवीन नाही, पण त्यात तारीख नवीन आहे असं म्हटलं तर फारसं वावगं ठरू नये आणि राजे समर्थकांना वाईट वाटण्याचं कारण नाही. आतापर्यंत अनेकदा छत्रपती संभाजीराजे यांच्याकडून सरकारच्या मराठा आरक्षण विषयक भूमिकेच्या विरोधामध्ये वारंवार तारखा दिल्या गेल्या आणि प्रत्येक वेळेला या ना त्या कारणानं त्या तारखा पुढे जात राहिल्या. या संपूर्ण घटनाक्रमामुळे संभाजीराजे हे सरकारकडून नक्की काय अपेक्षित करतायत, त्यांना काय मिळत नाहीये आणि दरवेळेला नवी तारीख घोषित करून ती पुढे ढकलून संभाजीराजेंना नक्की काय साध्य करता येतंय असे प्रश्न स्वाभाविकरित्या उपस्थित होत आहेत. संभाजीराजे छत्रपती हे ज्या घराण्याचे वंशज आहेत, त्या घराण्याचा आब, त्या घराण्याची प्रतिष्ठा आणि त्या घराण्याचा दरारा लक्षात घेता या संदर्भातली एक दबक्या आवाजातली चर्चा मराठा समाजामध्ये सुरू असते. आजच्या घडीला आपल्याला त्या निमित्तानं वेगळा विषय शोधायचा आहे की संभाजीराजे छत्रपतींसारखा छत्रपती घराण्याचा वंशज वारंवार आंदोलन का करू इच्छित आहे. अशी काय परिस्थिती आहे राज्यामध्ये की छत्रपती संभाजीराजे यांना सातत्यानं आंदोलनाची भूमिका घ्यावी लागतीये आणि सातत्यानं घेतलेली आंदोलनाची भूमिका पुढे ढकलावी लागतीये. छत्रपतींच्या मागण्या समाजाच्या हिताच्यासाठी आहेत असं सांगितलं जात असताना असं काय घडतंय की त्या मागण्या पूर्ण होण्याच्या बाबतीत त्यांच्याच मनामध्ये संभ्रम निर्माण झाल्यानं ते वारंवार आंदोलनाची हाक देतायत. या संदर्भातली चर्चा करण्याच्यासाठी आपल्या सोबत आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी आहेत आणि लक्षवेधीमध्ये दरवेळेला या संपूर्ण प्रकरणाच्या मध्ये मान्यवरांची ओळख करून देण्यापूर्वी विषय विस्ताराच्यासाठी मी आमचे प्रतिनिधी कोल्हापूरचे ज्ञानेश्वर साळोखे यांच्याशी थेट जोडला जातोय. आपण सर्वांनीही या चर्चेत सहभागी होत, या चर्चेला प्रत्येक टप्प्यावर पुढे जाताना आमच्या सोबत राहावं अशी विनंती. ज्ञानेश्वर साळोखे आता माझ्या सोबत आहेत. ज्ञानेश्वर, आपण कोल्हापुरातून छत्रपती संभाजीराजे यांच्या सर्व प्रकारच्या हालचालींकडे बारीक लक्ष ठेवून असता. आतापर्यंत छत्रपती संभाजीराजे यांनी किती वेळेला आंदोलनाच्या घोषणा केल्या, कुठे केल्या? मराठा आरक्षण प्रश्नी संभाजीराजे हे नेहमीच आक्रमकपणे आपली भूमिका मांडताना पाहायला मिळतात. प्रामुख्याने सर्वोच्च न्यायालयात मराठा समाजाच्या विरोधात निकाल गेल्यानंतर संभाजीराजे प्रचंड आक्रमक झाले होते आणि त्यांनी महाराष्ट्रव्यापी दौरा करून अनेक नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या होत्या आणि त्यानंतर त्यांनी रायगडवरून सुरुवातीला पहिल्यांदाच आहे ती आंदोलनाची हाक दिली होती आणि सरकारला एक अल्टिमेटम दिला होता आणि या अल्टिमेटममध्ये जर काही निर्णय नाही झाला तर मात्र आम्ही रस्त्यावरती उतरू अशा पद्धतीचा इशारा दिला होता. आणि त्यानंतर आजपर्यंत संभाजीराजेंनी सरकारला 6 वेळा हा अल्टिमेटम दिला, म्हणजे 6 वेगवेगळ्या तारखा दिल्या. अर्थातच या काळामध्ये कोविडचं संक्रमण होतं, त्यामुळं त्यांना हे आंदोलन आहे ते रस्त्यावरती लढाई हाती घेता आली नसली तरी मात्र त्यांच्या तारखा वारंवार या ठिकाणी पाहायला मिळतात आणि अनेक वेळा त्यांची मुख्यमंत्र्यांची भेट सुद्धा झाली. मुख्यमंत्र्यांनी त्यांना काही आश्वासनं दिली, मात्र आज खुद्द संभाजीराजेंनी स्वतःच यामध्ये सांगितले की मुख्यमंत्र्यांनी दिलेली आश्वासनं आहेत ती आता पाळली गेलेली नाहीत. मी त्यांना पत्रव्यवहार केला, त्या पत्रव्यवहारावर सुद्धा मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं नाही. त्यामुळे मला एकदा 25 तारखेपासून पुन्हा एकदा राज्यव्यापी दौरा करावा लागेल आणि पुढे पुन्हा एकदा मी आंदोलन करेन आणि ते आंदोलन उपोषण असेल किंवा पुणे ते मुंबई लॉंग मार्च असेल. अगदी धन्यवाद ज्ञानेश्वर, आपण हा तपशील दिलात त्यासाठी. या चर्चेमध्ये आपल्याला या तपशिलाची गरज याच्यासाठी होती की नक्की आता संभाजीराजेंनी काय भूमिका घेतली आहे ते आपल्याला लक्षात आलं पाहिजे. ताज्या घटनाक्रमामध्ये संभाजीराजे छत्रपती यांनी 25 तारखेला आंदोलनाची नवी तारीख दिलेली आहे. मुळात संभाजीराजे छत्रपती अशा प्रकारच्या वारंवार तारखा का देत आहेत, त्या का बदलल्या जात आहेत, या सगळ्या संदर्भातली आजची चर्चा आहे आपली. शीर्षक आहे संभाजीराजे छत्रपती यांच्याकडून पुन्हा नवी तारीख.
या निमित्तानं आपल्या सोबत चर्चेला कोण मान्यवर आहेत त्यांचा मी आपल्याला परिचय करून देतो। आपल्या सोबत या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत करण गायकर, संभाजीराजे छत्रपती यांचे ते प्रतिनिधी आहेत। आपल्या सोबत आबासाहेब पाटील आहेत, समन्वयक मराठा क्रांती ठोक मोर्चाचे, भारतीय जनता पार्टीच्या कडून प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं आपल्या सोबत नरेंद्रजी पाटील आहेत। सर्व मान्यवरांचं आपण चर्चेमध्ये स्वागत करूयात। या संपूर्ण चर्चेमध्ये राज्य सरकारच्या कडून कोण असेल यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडे प्रयत्नपूर्वक विनंती केली होती, त्यांनी या चर्चेसाठी प्रतिनिधी दिलेला नाही। मला याच निमित्तानं विचारायचं आहे, नरेंद्र पाटील जी, अशा प्रकारच्या महत्त्वाच्या आणि मराठा समाजाच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील असलेल्या चर्चेत राज्य सरकारचा प्रतिनिधी येऊ शकत नाही की त्यांना येऊन काही बोलण्यासारखं उरलेलं नाहीये? नरेंद्र पाटील जी, सर्वप्रथम मी सर्वांनाच नवरात्रीनिमित्त शुभेच्छा देत असताना धन्यवाद। आज पुण्यामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून कोल्हापूरचे खासदार छत्रपती संभाजीराजे 25 तारखेपासून आंदोलन करणार आहेत। खरं म्हणजे ज्या वेळेला 9 सप्टेंबरला स्थगिती मिळाली त्याच वेळेला आक्रमक होणं फार गरजेचं होतं। त्यावेळेलाही राज्य सरकारने जे काही 2-3 वेगवेगळे शिष्टमंडळ होतं त्या शिष्टमंडळाला दिशाभूल करण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलं। 5 मेला ज्या वेळेला आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये नाकारलं, आता संपलं, आता आपली लढाई संपून टाकली त्यांनी केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये, त्यावेळेला आक्रमक व्हायची गरज होती, त्यावेळेला आक्रमक झाले नाही। किंबहुना कोल्हापूरच्या एका सभेच्या माध्यमातून एक नवीन उपक्रम त्यांनी हाती घेतला आणि त्या उपक्रम हाती घेतला, आंदोलन घेतलं, लगेच दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी बोलवलं। मला एक कळत नाही की मुख्यमंत्री एवढे चांगले आहेत, महाविकास आघाडी चांगली आहे, तर आता मताचं परिवर्तन कसं झालं? खरं म्हणजे हे सरकार कधीही मराठ्यांच्या बाजूने नव्हतं। महाविकास आघाडी हे मराठा समाजाच्या द्वेषी होतं, हे स्पष्टपणे महाराष्ट्रातील सर्वांना दिसत होतं। परंतु काही हितचिंतकांच्या माध्यमातून छत्रपती जाणीवपूर्वक महाविकास आघाडीचं कौतुक करत होते। नाशिकची सभा झाली, नाशिकच्या सभेमध्ये त्यांनी असं लोकांना सूचना केल्या, त्यात असंही त्यांनी सांगितलं की मराठ्यांची डोकी फिरू नका। मग नांदेडमध्ये असं काय मताचं परिवर्तन झालं? असं काय झालं की छत्रपतींचं आज त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये दिशाभूल केली किंवा त्यांना काही स्थानच दिलं जात नाही म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला? जी नरेंद्र पाटील जी, आपण पटकन या तुमच्या तमाम मुद्द्यांवर आपल्या सोबत असलेल्या संभाजीराजे छत्रपती यांचे प्रतिनिधी करण गायकर यांना बोलण्याची संधी देतोय। आपल्या प्रत्येकाला वेळेची मर्यादा आहे। करणजी, आत्ता समोर आलेले थेट मुद्दे आहेत, ते थेट मुद्दे काय उपस्थित करतायत तर छत्रपती वारंवार तारखा देतात, दर तारखेला पुढे ढकलतात आणि त्यामुळे नरेंद्र पाटलांनी उपस्थित केलेला मुद्दा सरळ असा समोर येतो की सुरुवातीच्या काळात या सरकारच्या बाबत इतके गोड बोलणारे, गोड भूमिका घेणारे व्यक्तित्व हे आता अशा पद्धतीनं का भूमिका बदलत आहे? करणजी, आपल्याकडे याचं उत्तर आहे ना, का नाही? हे बघा, ज्या वेळेस छत्रपतींनी भूमिका घेतल्या त्या वेळेस समाजाच्या आदराप्रती मराठा समाज हा आक्रमक आहे। आमचे आदरणीय ते नेते आहेत नरेंद्र पाटील साहेब, छत्रपती संभाजीराजे कधीही कोणाबद्दल वाईट शब्द बोलत नाहीत, कारण ते छत्रपती घराण्यातले वंशज आहेत आणि एका वंशजाच्या प्रति छत्रपती घराण्याच्या त्या घरात जन्माला आल्यामुळं त्यांना काही मर्यादा असतात। उचलली जीभ लावली टाळ्याला असं होत नाही। परंतु ज्या वेळेस छत्रपतींनी आंदोलनं केलीत, त्यांच्या नेतृत्वाखाली समाजाने आंदोलनं केलीत, त्यावेळी छत्रपतींनी योग्य भूमिका समाजाची मांडलेली आहे। कारण यापूर्वी माझे मित्र आबासाहेब आहेत, आम्ही आक्रमक आंदोलन करताना 42 तरुण गमावलेले आहेत। मग आता पुन्हा एकदा जर छत्रपतींनी तशी आक्रमक भूमिका जर घेतली आणि त्याच्यातून जर काही परत एकदा अशी जर परिस्थिती उभी राहील, त्याला जबाबदार कोण राहणार? म्हणजे करण गायकर, आपण थोडक्यात, करण गायकर, आपण एकच मिनिट, मी आपल्याला थेट प्रश्न विचारतोय। करण गायकर, आपण थेट असं म्हणताय का की आत्ताच्या या प्राप्त परिस्थितीमध्ये कुठल्याही प्रकारे उग्र आंदोलन करायचं नाही म्हणून वारंवार तारखा दिल्या जात आहेत? करण गायकर, आपल्यासाठी हा प्रश्न आहे, आपण बोला। अजिबात नाही। हे बघा,
हे सरकार, महाविकास आघाडी सरकार हे पूर्णपणे मराठा समाजाला आरक्षण देण्यामध्ये अपयशी ठरलेलं आहे. या आरक्षण उपसमितीचे अशोक चव्हाण आम्ही वारंवार सांगतोय की या दळभद्री माणसाला आपण या ठिकाणाहून, या पदावरून काढावं, परंतु का काढल्या जात नाही हे आम्हाला कळत नाही. आणि असा माणूस, ज्या माणसाकडे एक साध्या 5 मागण्या ज्या राज्य सरकारच्या हातामधल्या आहेत, आम्ही चर्चेला गेल्यानंतर एक 15 दिवसात करतो, 1 महिन्यात करतो सांगतात, परंतु त्याच्यानंतर अशोक चव्हाण कधी त्या प्रक्रियेत जात नाहीत. करण गायकर कोणत्या 5 मागण्या आहेत? कोणत्या 5 मागण्या आहेत ज्या आरक्षण गमावल्यानंतर, मराठ्यांचं आरक्षण गमावल्यानंतर पण पूर्ण होत नाहीयेत आणि तुम्हाला सातत्यानं अशोक चव्हाणांकडे जाऊन त्याचा पाठपुरावा करावा लागतोय? सारथी आहे, अण्णासाहेब पाटील महामंडळ आहे, त्याचबरोबर वसतिगृहांचा विषय आहे. करणजी, सारथीचं उद्घाटन कोल्हापूरला केलं आणि तुम्ही महाविकास आघाडीचं. अरे मी करण, आता लोकांना दिशाभूल करू नका. लोकांना मराठा समाजाच्या बद्दल तर मी तर शपथ सांगतो ना, मी पण कट्टर मराठा आहे. हे सरकार किती आम्ही डुप्लिकेट मराठी आहोत का? येणार आहे ना, तुम्ही कट्टर मराठी आहात. आम्ही पाटील साहेब, मी काय भूमिका मांडतोय? नाही, मी भूमिका मांडतो. तुम्ही माझी भूमिका ऐकली का? तुम्ही मराठा समाजाची दिशाभूल केली. अरे तुम्ही मला हे बघा, तुम्ही एक आदरणीय अण्णासाहेब पाटलांचे याला बोलताना आपण शिकू नका. एक मिनिट. करणजी, आपण मध्ये जर बोललात तर ना तुमचं म्हणणं ऐकायला जाईल ना आपल्याला नरेंद्र पाटलांचं म्हणणं ऐकायला जाणार आहे. तुमचं कौतुक करत बसले. तुम्ही मराठ्यांचा वापर केला. तुम्ही घेतले, आम्ही नाही घेतले. नरेंद्र पाटील, आम्ही आंदोलन केले. अरे शब्द तुम्ही कशाला सांगता आम्हाला? तुम्ही आम्हाला तुम्हाला दिसलं नाही का? अरे आम्ही तेच सांगतो. ऐका, हे महाविकास आघाडीचं सरकार अपयशी ठरलेलं आहे. तुम्ही महाविकास आघाडीचे ते नका करू नका. इथं तुम्ही प्रवक्ते का? तुम्ही बीजेपीचे म्हणून आले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि तुम्हाला काय नरेंद्र पाटील? हा, तुम्ही शिवसेना पुढे बोलायचा अधिकार आहे का? नरेंद्र पाटील आणि करण गायकर, आपण दोघंही जर असे थेट बोलत राहिला तर एकमेकांचंही वाक्य एकमेकांना ऐकायला जाणार नाही आणि दुसऱ्यांनाही कळणार नाही. मी आपल्या दोघांना विनंती करतो, कृपया आपण आपल्या एकमेकांच्या बद्दलच्या मुद्द्यांना वेळेमध्ये मांडा. करण गायकर थांबा जरा. करण गायकर, मी तुम्हाला थांबवतोय. आपण थेट थांबा. आबासाहेब पाटलांना बोलतं करूया. थोड्या वेळापूर्वी आपण विविध प्रकारचे तर्क पाहिले. आता आपल्या सोबत असलेले नरेंद्र पाटील प्रवासात आहेत, त्यामुळे त्यांचं नेटवर्क सारखं ये जा करतंय. जमलं तर नरेंद्र पाटील पुढची 15 मिनिटं गाडी बाजूला लावा. आपलं म्हणणं नीट लोकांना आणि समाजाला ऐकायला जाईल, एवढीच नम्र विनंती आहे. आबासाहेब पाटील, थेट मुद्द्यावर या. इथे आपण 2 गोष्टी समोर आलेल्या पाहिल्या. पहिला मुद्दा काय आला तर मराठा समाजाच्या साठी अत्यंत संवेदनशील असलेल्या मुद्द्यांच्या बाबत सातत्यानं दुर्लक्ष मवियाकडून होत आहे. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा काय आला तर आपणच समाजाचं प्रतिनिधित्व करतो असा केला गेलेला दावा सुद्धा आता घोळात अडकलेला आहे. आबासाहेब पाटील, आंदोलनाची ही स्थिती कोणामुळे जन्माला आलेली आहे? प्रसादजी, आज आपण जो विषय घेतलेला आंदोलनाच्या संदर्भामध्ये, की मी आपल्याला आठवण करून दिलं की मराठा क्रांती मोर्चा का उभा राहिले, कशासाठी उभा राहिले, ते 4-5 मला फक्त 1 मिनिटचा वेळ द्या जी. थोडस मला समाजापर्यंत विषय पोहोचला पाहिजे. कारण हे मोर्चे निघाले होते, कोपर्डीच्या प्रकरणावरती मोर्चा निघाला होता, त्यानंतर आरक्षणाचा विषय होता, अण्णासाहेब पाटील महामंडळाचा विषय होता, सारथी होती, वसतिगृह होतं आणि त्याच्यानंतर शिवस्मारक. हे 6 मुद्दे प्रामुख्याने त्या ठिकाणी होते. 58 मोर्चे झाले, ठोक मोर्चे झाल्यानंतर तत्कालीन सरकार त्यावेळेला मी आवर्जून कधी पक्षाची कुठल्या भूमिका मांडली नाही किंवा कुठल्या पक्षाबद्दल बोललो नाही, परंतु आज मला या चॅनेलच्या माध्यमातून महाराष्ट्राला सांगावंसं वाटतं की एवढे मोर्चे काढल्यानंतर मागच्या वेळेला जे फडणवीस सरकार होतं, देवेंद्रजींनी त्यावेळेला कोपर्डीच्या प्रकरणाचा निकाल
तो लावला. फाशीची शिक्षा सुनावण्यापर्यंत त्यावेळेला पाठपुरावा झाला. आरक्षण मिळालं, सारथी मिळाली, अण्णासाहेब पाटील महामंडळ मिळालं. त्याच्यानंतर 605 कोर्स आम्हाला दिले. विद्यार्थ्यांचे सगळे गुन्हे मागे घेण्याच्या संदर्भामध्ये निर्णय झाला. हे सगळे त्याच्यानंतर वसतिगृहाचा निर्णय झाला. परंतु हे जसं सरकार सत्तेवर आलं, किमान मागच्या वेळेला त्या सरकारमध्ये असणारे चंद्रकांत दादा पाटील असतील, फडणवीस साहेब असतील, गिरीश महाजन असतील, प्रवीण दरेकर असतील, असे 4-5 लोक होते. सातत्याने सगळ्या मराठा संघटनांना आणि मराठा नेत्यांना भेटायचे, आमचं म्हणणं ऐकून घ्यायचं आणि त्याच्यावरती अंमलबजावणी करायचं. मी आपल्याला आठवण करून देतो की ज्यावेळेला डॉक्टरांचा विषय झाला त्यावेळेला स्वतः गिरीश महाजन असतील, प्रवीण दरेकर असतील आणि फडणवीस साहेब असतील, नरेंद्र पाटील साहेब, त्यांना माहिती आहे सगळा विषय, आणि आउट ऑफ जाऊन त्यावेळेला काम केलं आणि जवळपास 205 विद्यार्थ्यांची पहिली बॅच आउट ऑफ निर्णय घेऊन पाठवली. 605 कोर्स आम्हाला दिले आणि ज्या विद्यार्थ्यांना आरक्षण मिळेपर्यंत सगळ्या आम्हाला फी भरण्याची सवलत सुद्धा सरकारनं उचलली, फी भरण्याचं. आता मला आपल्याला विचारायचं आहे, आज महाविकास आघाडीचे हे लोक आज का पळून गेले, का डिबेटला नाही आले? या तिन्ही पक्षातला एकही माणूस आज प्रवक्ता म्हणून चॅनलवरती येऊ शकत नाही, यांची हिंमत नाही या ठिकाणी बोलायची. मी रागानं द्वेषानं का बोलतोय, समाजापर्यंत हा विषय पोहोचला पाहिजे की तुम्ही आज सरकार सत्तेवर आहे, श्वेतपत्रिका काढा. तुम्ही एक ओळीचा निर्णय घेतला, आमचं आरक्षण रद्द केलं. मी ज्या ज्या मागण्या सांगितल्या त्यातल्या ह्या सगळ्या मागण्या रद्द करून टाकल्या. अण्णासाहेब पाटील महामंडळात टाळ्या लावायची पाळी आलेली आहे, सारथी संपवून टाकलेली आहे. त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा गुन्हे मागे घेण्यासंदर्भामध्ये आता निर्णय पुन्हा करावा लागला की 31 डिसेंबर 2019 पर्यंतचे गुन्हे मागे घेतील. मी आता मध्ये चर्चेला गेलो, मुख्यमंत्र्यांना भेटलो, गृहमंत्र्यांनी सांगितलं होईल म्हणले आणि आज त्या ठिकाणी तो एक नवीन मुद्दा पुढे आला की 31 डिसेंबर 2019 पर्यंत फक्त 30 सेकंद आहे मला मुद्दा. 31 डिसेंबर 2019 पर्यंतचे गुन्ह्याच्या चार्जशीटच ह्यांच्या पोलिसांनी कोर्टात पाठवले नाहीत. जोपर्यंत चार्जशीट जाणार नाही तोपर्यंत गुन्हे मागे होणार नाहीत आणि जसेचे जसे गुन्हे आहेत तसे राहिलेले आहेत. मी आपल्यामध्ये या सरकारचा जितका करावा तितका निषेध, जाहीर निषेध करतो. आणि अशोकराव चव्हाण सारखा माणूस यात एक प्रश्न आहे, एकच मिनिट आबासाहेब, आपण अगदी सुरुवातीच्या टप्प्यापासून गेल्या सरकारमधला आणि या सरकारमधला भेद मराठा समाजाप्रती कसा आहे वागण्यांमधला तो समोर आणलात. करण गायकर, आपल्यासाठी प्रश्न आहे, आपण आत्ता राजेंचे प्रतिनिधी म्हणून चर्चेत आहात. आत्ताच्या घडीला राजेंच्या माध्यमातून उभ्या राहणाऱ्या आंदोलनाच्या बाबतीतली चर्चा आहे. जर समजा दोन सरकारांमधला फरक जो आत्ता आबासाहेबांनी इथे नमूद केला तो स्पष्ट आणि समोर आहे, मग दरवेळेला तुम्ही नव्या तारखा का देताय, आंदोलन का सुरू करत नाही, असा जर प्रश्न समाजातून आला तर? नक्कीच आबासाहेबांनी जी भूमिका मांडली तीच आमची भूमिका आहे. मागच्या आम्ही तेच सांगायचा प्रयत्न करत होतो, पण आमचे ज्येष्ठ नेते नरेंद्र पाटील साहेबांनी ऐकूनच घेतलं नाही. विषय हा आहे की या महाविकास आघाडीने आमचं पूर्णपणे वाटोळं केलेलं आहे आणि त्याचं सर्वस्वी जबाबदारी ही अशोक चव्हाणांची का आहे, तर अशोक चव्हाण ह्या त्या समितीचे अध्यक्ष आहेत. मग वारंवार एक प्रश्न उपस्थित राहतो, सगळी जबाबदारी फक्त अशोक चव्हाणांच्या खांद्यावर देऊन चालणार आहे का? या सरकारला जन्म घालणारी व्यक्ती म्हणून शरद पवारांच्याकडून तुमच्या काही अपेक्षा आहेत की नाहीत? 100% हे बघा, राज्याचे मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, बाळासाहेब थोरात आहेत आणि आदरणीय ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब आहेत. परंतु या सगळ्या प्रक्रियेचे अध्यक्ष मराठा आरक्षण उपसमितीचे अशोक चव्हाण आहेत आणि जबाबदारी अशोक चव्हाणांची आहे हे पूर्ण करण्यासाठी की त्यांनी त्याबद्दलचा फिडअप केला पाहिजे, त्याबद्दलची माहिती दिली पाहिजे. परंतु बघा, 15 ऑगस्ट की 26 जानेवारीच्या संदर्भामध्ये त्यांनी 15 ऑगस्टला 19 जिल्ह्यांमध्ये वसतिगृह उद्घाटन होतील. अहो, एका याच्यात पण नाही झाले. मागच्या काळात जे भारतीय जनता पार्टीच्या काळात चंद्रकांत दादांच्या हस्ते झालेले तेवढेच वसतिगृह आहेत, त्याच्यात एकही नवीन झालेलं नाही. ठाण्याचं जे झालेलं आहे ते एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या वैयक्तिक याच्यातून ते केलेलं आहे, ते क्रेडिट एकनाथ शिंदे साहेबांचं आहे. परंतु अशोक चव्हाण फक्त दिशाभूल करता. आमचं म्हणणंच ते होतं की आता फार झालं आणि आता जे राजेंनी जी भूमिका घेतलेली आहे की 25-26 तारखेपासून जो दौरा सुरू होतोय तो वातावरण आपण याच्यानंतर राजेंनी पुढे पण ते सांगितलं होतं की लॉंग मार्चच्या तयारीची ही पूर्वतयारी आहे. आता एकच मिनिट, शंकर गायकर जी, माफ करा, करण गायकर जी, आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे. पटकन नरेंद्र पाटलांना बोलतं करतो. नरेंद्र पाटील, आत्ताच्या घडीला आपण ऐकता आहात की 25 तारखेची नवी तारीख आणि त्यात सुद्धा पूर्वतयारीची भाषा, म्हणजे
आंदोलनाची चाचपणी किती वेळा करावी लागतेय? पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, यात मराठा समाजामधून काय प्रतिक्रिया येत आहेत? मला तर फार असं, माझे मित्र करण गायकर मराठा चळवळीतले, मला फार वाईट वाटतं की अशोकराव चव्हाणांनी ज्या पक्षाचं नेतृत्व केलं त्या पक्षाने कधी मराठ्यांना न्याय दिला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आल्यानंतर त्यांनी मराठ्यांना न्याय दिला नाही. ही सगळी माहिती असताना देखील पण मुख्यमंत्री आणि यांच्या मंत्रिमंडळाचं कौतुक करण्याचं काम करत होता. आणि आज तुमच्या लक्षात आलं की आता हे तुम्हाला सरकार मदत करत नाही. अहो, मधली माणसं, ही मधली चळवळ ही वेगळ्या दिशेला नेण्याचं काम तुम्ही लोकांनी केलं. हे सगळ्या त्यांना वाईट वाटतंय. आज मराठा समाज, महाराष्ट्रातला मराठा समाज चांगला ओळखून आहे की कोण संधी साधू काम करतंय आणि कोण प्रामाणिकपणे काम करतंय. नरेंद्र पाटील साहेब, आम्ही महाविकास आघाडीच्या विरोधात करणजी, मी काय बोललो? करणजी एकच मिनिट. करणजी थांबा. करणजी कृपया मध्ये बोलू नका. आवाज ये जा करणार नाहीत. नीट कोणालाच ऐकायला येणार नाही. नरेंद्र पाटलांना वेळ मिळालाय, त्यांचं म्हणणं पूर्ण होऊ द्या. चिरंजीवी, आरोप करताना तरी व्यवस्थित करा. आम्ही कधी महाविकास आघाडीचा सगळ्यात अशोक चव्हाणांचा मला पण अशोक तुम्ही चुकीचा होऊन जाईल. काय एक लक्षात घ्या, जास्त स्पष्ट बोललेलं नाहीये. बोला. सारथीसाठी एकही कर्मचारी कामावर घेतला नाही. ऐक ना बाबा, आंदोलन केलं नाही ना. कर्मचारी कामावर घेतले नाही. सारथीच्या आंदोलन. अरे ऐका ना तुम्ही. करण गायकर, माझी विनंती आहे, आपण कृपया दुसऱ्याला वेळ दिलेला आहे, त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं. करणजी ऐका जरा प्लीज. नरेंद्र पाटीलजी बोला, आपल्याला वेळेची मर्यादा आहे, पण आपण आपलं म्हणणं वेगात पूर्ण करावं. तरी महाविकास आघाडी चांगलं आहे. नांदेडचा मोर्चा काढला, त्या मोर्चाला अशोकराव चव्हाण आले नाही म्हणजे महाविकास आघाडी खराब आहे. अरे या महाविकास आघाडीने सत्तेमध्ये आल्यानंतर एक मराठ्यांचं काम केलं नाही. एमपीएससीची मुलं बाहेर देशोधडीला लागली. काय केलं तुम्ही? तुम्हाला समाजाने मोठं स्थान दिलं, तुमच्या गादीला मान दिला, तुमची जबाबदारी होती राजकारणात अलिप्त राहून तुम्ही काम करावं. पण महाविकास आघाडीच्या जाळ्यामध्ये अडकलं आणि समाजाला तुम्ही वेठीस धरलं. आज तो समाज तुम्हाला प्रश्न नक्कीच विचारेल. ठीक आहे, काय लोक लाजत खाजत येतील तुमच्या बरोबर, पण समाज कधीतरी विचारेल की ज्या वेळेला वेळ होती लढायची त्यावेळेला तुम्ही घरला बसला. नरेंद्र पाटील, माझा आपल्याला एक प्रश्न आहे. नरेंद्र पाटील, माझा आपल्याला एक थेट असा प्रश्न आहे की आपण ज्या वेळेला आक्षेप घेतात त्यावेळेला छत्रपती संभाजीराजे हे कोणत्या क्लॅन मधले, म्हणजे कुठल्या वंशातले आहेत याची आठवण करून दिली जाते. त्यांची प्रतिष्ठा, आप, दरारा या सगळ्या गोष्टींचा उल्लेख होतो. आत्ताच्या घडीला समाजात या प्रकारच्या चर्चेची गरज आहे का थेट आरक्षणाच्या मुद्द्याच्या चर्चेची गरज आहे? बघा, तुम्हाला एक सांगतो, छत्रपती असो की मी पण एक घराण्यातला माणूस आहे. कित्येक मराठी प्रत्येक घराण्यातले माणूस आहे. पण ज्या वेळेला आम्ही निवडणुकीच्या माध्यमातून, लोकशाहीच्या माध्यमातून घटनेमध्ये एखादी निवडणूक लढवतो त्यावेळेला आम्ही सामान्य कार्यकर्ते असतो. आणि ज्या वेळेला रस्त्यावर उतरतो त्यावेळेला कार्यकर्ते म्हणून काम करत असतो. कुठल्याही कार्यकर्त्यांनी आपल्या समाजाची दिशाभूल करता कामा नये. ही वस्तुस्थिती होती, ही जग जाहीर होतं की हे सरकार आपल्या मराठ्यांना न्याय देणार नाही. त्यावेळेला कौतुक करत बसला. ही गोष्ट खरी आहे. चर्चा एक दोन वर्ष तुम्ही चर्चा करताय, अल्टिमेट देताय. रायगडावरती तुम्ही जाऊन अल्टिमेट काय दिलं? मी नाही बोलणार, माझे कार्यकर्ते बोलणार. उपोषणाला बसले, आता आम्ही बोलू, आता सरकार बोलणार. भुजबळ काय बोलले नाशिकला येऊन? जे भुजबळ मराठ्यांचा विरोध करतात ते भुजबळ येऊन तुम्हाला येऊन इथे सांगणार आम्ही मराठ्यांच्या बाजूने आहे. आणि मागे काय करणार? आम्ही ओबीसी मध्ये मराठ्यांना आरक्षण घेऊ देणार नाही. अरे एक तरी तुम्ही काहीतरी काम करा ना चांगलं. काहीतरी करण गायकर, तुम्ही नेतृत्व मानता. अरे आम्ही पण नेतृत्व मानत होतो, परंतु ज्या दिवशी सरकारने काम केलं त्याबद्दल भाष्य करत नव्हता आणि ज्यांनी काम घालवलं त्याचाही तुम्ही विरोध करत नव्हता. ठीक आहे, मलाही असं वाटलं की आता कुठेतरी थांबलं पाहिजे. करण गायकर, मी तुमच्या निर्णयाला आजही देर आहे, दुरुस्त आहे, मी शुभेच्छा देतो. परंतु समाजाच्या साठी जात पात धर्म आणि पक्ष हे सगळं बाहेर काढून जर काम केलं तरच मराठ्यांना आरक्षण मिळू शकतं. नाहीतर आपण तोंडावरती मराठ्यांचं नाव घ्यायचं आणि आतून महाविकास आघाडीच्या बरोबर संबंध घालून ठेवायचे, हे योग्य होणार नाही. ठीक आहे नरेंद्र पाटील, वेळेची मर्यादा आहे. मला करण गायकरांना त्यांच्या उत्तराच्या साठी संधी द्यायची आहे. करण गायकर, दोन मुद्द्यांना तुम्हाला स्पर्श करत उत्तर द्यायचंय. पहिलं, संभाजीराजे छत्रपती यांची सुरुवातीची भूमिका आणि आत्ताची भूमिका सगळ्यांना कळतीये. संभाजीराजे छत्रपती यांनी पुन्हा एकदा राज्यसभा मिळवण्याच्यासाठी सुरुवातीची भूमिका घेतली होती.
अशी समाजात चर्चा आहे, यावरही तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. दुसरा मुद्दा, आता आपण बदललेली भूमिका ही सरकारवर दबाव आणण्यासाठी आहे की समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आहे? हे बघा, हा दातांत खोटा आरोप आहे की राज्यसभेसाठी छत्रपती राज्यसभा जर मिळवायची असती तर ती बीजेपीकडून आता त्यांना दिलेली आहे. राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे, मग त्यांनी बीजेपी बरोबर त्यांनी अलायन्स केला असतं. बीजेपी बरोबर कारण तुम्ही शब्द चुकलात. बीजेपीने खासदारकी दिली नाही, हे स्वतः तुमच्या लोकांचे शब्द होते. तुम्ही काय सांगितलं? राष्ट्रपती नियुक्त बीजेपी राष्ट्रपती. नरेंद्र पाटील साहेब बीजेपीने खासदारकी दिली हे सांगायला तुम्हाला लाज वाटत होती. तुम्हाला काढू नका, ऐका जरा. एकदम शांत पाहिजे होता तुम्ही. आता ऐकून घ्या जी करणजी, आपण बोला लवकर. राष्ट्रपती नियुक्त ते खासदार आहेत होते, परंतु त्यांनी कुठल्याही पक्षाच्या व्यासपीठावर गेलेले नाहीत. हे स्पष्ट आहे आजपर्यंत. नरेंद्र पाटील साहेब हातावर टॅटू काढत नाही, ते लक्षात घ्या. ऐका, त्यांना आरक्षण दिलं. हो दिलं. आम्ही ऐका ऐका, महाविकास आघाडीने काय घंटा केलेलं नाही मी सांगतो बघा. अरे ऐकून तर घ्या. आम्ही ते सांगतो. मी काय हो नरेंद्र पाटील साहेब, मी काय राष्ट्रवादीचा प्रवक्ता किंवा महाविकास आघाडीचा प्रवक्ता नाही. जरा ऐकून घ्या. तुम्हाला मी काय सांगतो आदरणीय, आणि मला काय माहित. तुमचं ऐकलं ना, जरा ऐका जरा. कशाला आम्हाला तुमच्या ऐका जरा. आदरणीय देवेंद्र फडणवीस, काय फरक पडत नाही. शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या पक्षाने आरक्षण दिलंय, त्यांनी अनेक योजना दिल्या, त्याच्याबद्दल आम्ही कधी दुराभाव करत नाही. मान्य आम्हाला अमान्य नाही. आम्ही काय म्हणतोय, महाविकास आघाडीचे काय आम्ही काय प्रवक्ते बसलो काय तर तुम्ही मला विचारू राहिले कधीचे? मी राजेंचा विषय सांगतो. आबा पाटील, अहो या माणसाची आपण इज्जत करतो, काय बोलावं. येऊन जाऊन महाविकास, मला काय घेणं देणं पडलं त्या महाविकास आघाडीशी? नाही, करण गायकर एकच मिनिट. करण गायकर, वेळेची मर्यादा आहे. नरेंद्र पाटलांनी जो विषय मांडला तो यासाठी त्या मार्गावर जाताना दिसतोय, कारण प्राप्त परिस्थितीमध्ये करणजी आत्ताच्या घडीला तुम्ही सातत्यानं महाविकास आघाडी समोर नव्या तारखा देता आणि नव्या तारखा देऊन जणू काही महाविकास आघाडीला संधी देता, असा समाजातला एक भाव आहे. त्यावर तुम्ही बोलावं. हे बघा, जेव्हा जेव्हा सरकार चर्चेला बोलवतं, ज्या ज्यावेळेस सरकार चर्चा करतं त्यावेळेस ते तारखा मागतात, वेळ मागतात, परंतु त्या वेळ दिला म्हणजे चूक झाली असं आहे का? महाविकास करणजी, करण गायकर, अहो छत्रपती हे शिवरायांच्या वंशातले आहेत. शिवरायांच्या वंशजाला वारंवार तारखा देऊन आंदोलन करून सत्तेसमोर जावं लागतं. ही वेळ मवियानं तुमच्यावर आणली. हेच जर आधीच्या सरकारच्या काळात झालं असतं तर केवढा थैथयाट केला असतात. नाही, थैथयाट कशाला करायचा? याही सरकारच्या विरोधात आंदोलनं केली आहेत. आंदोलनं हे महाविकास आघाडीच्या विरोधातच होती. आम्ही सुद्धा पहिल्या दिवसापासून महाविकास आघाडीच्या विरोधातच आंदोलन करतोय, लक्षात घ्या. आम्हाला काही पक्षांचं घेणं देणं नाही. सरकार कोणतंही असो, मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे. या सरकारने आता अण्णासाहेब पाटील महामंडळाचं सगळं खर्च परतावा बंद केलंय. त्यांना त्या सरकारने जे 100 कोटी दिले होते त्याच्यानंतर त्यांनी फक्त 12.5 कोटी रुपये दिले. आज मिळत नाही, लेटर बंद करून ठेवलंय. सारथीची कुठेही एम्प्लॉयमेंट दिसत नाही. सारथी जर पुन्हा सोडलं तर बाकी कुठे नाही, तिथेही काढता येत नाही. आमच्या मुलांना योजनांचा लाभ मिळत नाही. या सगळ्या विरोधात आंदोलन आहे. ठीक आहे, आपण असं म्हणताय की आपण आपल्या मुद्द्यांवर ठाम आहात. वेळेची मर्यादा आहे. आबासाहेब पाटील, पटकन शेवटचे 30 सेकंदात सांगा, आंदोलन कसं पुढे जायला हवं की आंदोलन आता न पुढे गेलेलं बरं? नक्की करायचं काय? मराठा समाजाला समजत नाहीये का की आता आपण कोणत्या स्थितीवर जाऊन पोहोचलो आहोत आणि भविष्यात आपल्याला पुढे आपल्या आरक्षणाच्या मागण्यांसाठी नेणार कोण आहे? प्रसादजी, सगळ्या समाजाला एक फार मोठी आशा आहे की ज्या वेळेला सर्व संघटनांचा एकी प्रतिनिधीला भेटायचं नाही, मराठा क्रांती मोर्चाला विचारायचं नाही आणि फक्त राजेंना आम्ही भेटणार असं मुख्यमंत्र्यांनी आणि आघाडीतल्या काही मंत्र्यांनी हे सगळं निर्णय घेतले आणि या राज्यातल्या सगळ्या संघटना दाबून टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. दुसरा मुद्दा की आज राजेंच्याकडे समाज काय बघतो हे करण गायकरनी वगैरे एकदा समजून घेतलं पाहिजे की आज आमची भावना काय आहे. कारण तुम्ही 2 मिनिटं फक्त विषय आहे का, नरेंद्र पाटील जरी बोलले असतील तरी आपण आपसमध्ये वाद न करता काही गोष्टी आपण मान्य करणं गरजेचं आहे. त्या समाजातला प्रत्येक तरुण, प्रत्येक व्यक्ती एमपीएससी असेल, राज्यसेवा असेल किंवा आरक्षणाच्या
संबंधित असणाऱ्या सगळ्या लोकांचं म्हणणं काय ठीक. की त्यांना पाहिजे आरक्षण, सगळ्या मागण्यांच्या संदर्भात निर्णय पाहिजे. ज्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये महाराष्ट्रात कोणी बोलायचं नाही, शरद पवारांच्या विरोधामध्ये कोणी बोलायचं नाही, अजितदादांच्या विरोधात कोणी बोलायचं नाही, त्या अशोकराव चव्हाणांच्या बद्दल कोणी बोलायचं नाही. कुणी बोललं तर लगेच त्याला दाबण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे या राज्यामध्ये आम्ही आंदोलन करायचे नाही, ठीक. मोर्चे काढायचे नाहीत, कुणी आंदोलन केलं त्याला करू द्यायचं नाही. आणि इतरांच्या ह्याच्यामध्ये ओबीसींना तुम्ही तुमचे नेते जातात पक्षाचे, तुमच्या पक्षाची नेमकी भूमिका काय आहे आघाडीवाल्या सरकारच्या? आज परिस्थिती अशी आहे. माझी विनंती आहे राजेंना की समाजामध्ये आंदोलन झालं तर सर्व सकल सगळ्याला समावेशक आंदोलन करा. आम्ही तुमच्यासोबत खांद्याला खांदा लावून येतो. ठीक आहे. आबासाहेब पाटील, वेळेची मर्यादा आहे, आपला महत्वाचा मुद्दा पोहोचलेला आहे आणि आपण त्याच निमित्ताने इतर सर्व मान्यवरांसह या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार. वेळ मर्यादेपोटीच मला आपल्याला इथे थांबावं लागतंय. अधिक संधी वेळेची असती तर आपण नक्कीच चर्चा केली असती. लक्षवेधीमध्ये आज सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा आभार मानतो. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.